अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची आता 10 तारखेला पत्रकार परिषद होणार आहे। तर रोहित पवार 12 तारखेला विलिनीकरणासंदर्भात खुलासा करतील। विलिनीकरण 12 तारखेला व्हावं ही दादांची इच्छा होती आणि म्हणून 12 तारखेला खुलासा करणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय। विलिनीकरणावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका 12 तारखेला रोहित पवार मांडणार आहेत। विलिनीकरणाची दादांची इच्छा होती, त्याचीच 12 तारीख ठरली होती। त्यामुळे खुलाशाची तारीख 12च ठेवल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। पवारांची राष्ट्रवादी ही विलिनीकरणाच्या चर्चा अजित दादांबरोबर सुरू होता हे वारंवार सांगत आहे। आता त्यावर दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आता वेगळी आहे। दादा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोललेच नव्हते असं दादांच्या राष्ट्रवादीचे नेते तटकरे पटेल सांगतायत। आता यावर रोहित पवार यांच्याकडे काय पुरावे आहेत? दादांनी विलिनीकरणासंदर्भात काही बैठका घेतल्या होत्या का? हे सगळं काही आता 12 तारखेला स्पष्ट होईल। ते विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली। हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय? तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली। विलिनीकरण का होणार होतं, कशासाठी होणार होतं, दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती, कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे, हे सर्व मी 12 तारखेला त्या ठिकाणी सांगेल। तसेच विमान अपघाताबद्दलही रोहित पवार 10 तारखेला खुलासा करणार आहेत। विमान अपघाताबद्दल अजून कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये, याचा तपास सुरू आहे। मात्र त्याआधीच रोहित पवार काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत, त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल। अजूनपर्यंत सुनित्रा काकी असतील, पार्थ असेल, जय असेल तर आम्ही असू, कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही। कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही। 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठेतरी सुरुवात होईल असं वाटतं। यावेळी रोहित पवार यांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर बोलणं मात्र टाळलेलं आहे। तर पक्ष जो निर्णय घेईल तीच आमची भूमिका, अशी प्रतिक्रिया विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मुश्रीफांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा वेगळा पक्ष आहे। आता यांनी कुणी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही। आता तो निर्णय घेण्याची समर्थ सुनेत्रा वहिनी आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्याच्यात आता ही लुडबुड का करतायत? हसन मुश्रीफ नेमकं असं वाटतंय की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफची असेल। सुनीताताईंनी जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार आहात? आम्हाला करावं लागेल। ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कुणी बोलवायची, कुणी ते सांगायला, अध्यक्षाने बोलवायची ना। मग सुनील तटकरे विलन कसे, राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाने बोलवायची, मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे, मला हेच कळालेलं नाही।